चला आज बनवते मी गोवन करी, गोवन फिश करी आणि काही फिश फ्राय केलेले आपण आणि गोवन करी बनवलेली आपण मस्त ओल्या नारळाची आणि मस्त त्याच्यासाठी पॉपलेट फिश आणलेली आम्ही आणि ती छान धुवून घेतलेली पॉपलेट. आणि आता मसाला काढतोय आपण. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि ओलं नारळ घेतलेले आपण. त्याचा पण आपल्याला पेस्ट करायची मिक्सरमधून. खूप छान होती गोवन करी. आणि आता आपल्याला सगळं हे मिक्सरमधून काढून घ्यायचे मस्त. खोबऱ्याची पण पेस्ट करायची आपल्याला. ओलं नारळ आहे. आता आपली सगळी पेस्ट झालेली काढून इकडे फ्रायसाठी आपण रवा मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे बारीक, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आणि कढई ठेवलेली आपण, तेल टाकलेले आणि आता सगळे फिश आपल्याला तळून घ्यायची. रवा लावल्यामुळे मस्त फिश तळल्या जातात आपले आणि छान टेस्ट येते. आता आपले फिश तळून झालेले, कढई ठेवलेली आपल्याला आता गोवन करी करायची, गोवन फिश करी. त्यासाठी मसाले टाकलेले आपण मिक्सरमधून काढलेलं सगळं आणि छान फ्राय. आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपल्याला आणि तेलात छान होऊ द्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे मस्त मसाला. आता फिश टाकायचे आपल्याला, पॉपलेट फिश, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फिश आणि मसाला. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला आणि छान उकळी येऊ द्यायची आहेत आपल्याला भाजीला. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. चला छान उकळी आलेली बघा भाजीला आपल्या मस्त. आणि थोडंसं आपल्याला 3-4 मिनटं उकळू द्यायची भाजी, म्हणजे फिश पण आपली थोडीशी शिजल्या जाईल. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.